डिसिप्लिन. आता सेल्फ डिसिप्लिन काय असतं? व्हॉट इज सेल्फ डिसिप्लिन आणि ते इतकं महत्वाचं काय? या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला जे सांगतो आता हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय? स्वयंशिस्त. ती इतकी महत्वाची असते का? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. का स्टॅनफोर्ड नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये मार्शमेलो नावाचा एक एक्सपेरिमेंट करण्यात आला. मार्शमेलो म्हणजे समजा एक मिठाई असते, काजू कतली म्हणा, बरोबर. एक्सपेरिमेंट काय होता? 4 वर्षाच्या मुलांना त्यांनी बोलवलं. 4 वर्षाच्या मुलांना त्यांनी बोलवलं, एका रूम मध्ये बोलवलं, त्यांच्या समोर ती काजू कतली ठेवली आणि त्यांना सांगितलं की ही तुम्ही खाऊ शकता, यू कॅन इट दिस, तुम्ही खाऊ शकता. पण अजून एक गोष्ट आहे. मग काय? ही जर तुम्ही 20 मिनिटांनी खाल्ली तर आम्ही तुम्हाला डबल देऊ. बघा, एवढाच साधा एक्सपेरिमेंट आहे की मिठाई ठेवलेली आहे समोर आणि त्यांना काय सांगितलेलं की ही तुम्ही खाऊ शकता तुम्हाला पाहिजे तर, परंतु जर तुम्ही 20 मिनिटं स्वतःला रोखू शकता तर आम्ही तुम्हाला काय करू? डबल देऊ. काही मुलांनी काय, मॅक्सिमम मुलांनी 500 मुलांवरती हा एक्सपेरिमेंट करण्यात आला. 3 प्रकार झाले. काही लोकांनी काय केलं? एवढीच पुरेशी आहे आणि काय माहिती खरंच देतील की नाही, पण टाकली. काही मुलांनी थोडासा थांबायचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सुरू होते, थांबायचा प्रयत्न केला. मग नंतर त्यांना 5व्या-7व्या मिनिटाला काय वाटलं की खायची नाही, चाटून तर तिखट आहे. त्यांनी टेस्ट केला. त्यांच्यापैकी काही लोकांकडनं काही राहिलं नाही, खाऊन टाकलं. म्हणजे जे 20 मिनिटाच्या ऐवजी 10 मिनिटात, 7 मिनिटात, 17 मिनिटात निपटले. आणि काही मुलांनी मिठाई टेबलवर ठेवलेली आहे, त्यांनी खाली बसून घेतलं, दुसरेच काहीतरी कामं करत बसले, बरोबर. त्यांनी दुसरीकडे लक्ष लावलं आणि 20 मिनिटानंतर डबल मिठाई मिळवली. प्रयोग संपला. परंतु प्रयोग तिथंच नाही संपला. 25 वर्षानंतर ह्या एक्सपेरिमेंट मध्ये ज्याने हा एक्सपेरिमेंट केला होता त्याच्या मुली पण या एक्सपेरिमेंट मध्ये होत्या, बरोबर. त्या मुली शिकल्या आणि त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी जॉईन केली. आणि 25 वर्षानंतर त्या मुलींनी विचार केला की आता ही 500 मुलं काय करतात, आता ही मुलं कुठल्या स्टेजवरती आहेत लाईफ मधल्या. मग त्यांनी तो फीडबॅक काढला. तर जी 400 मुलं ज्यांनी लगेच मिठाई खाल्ली त्याच्यातले मॅक्सिमम लोक त्यांनी ते जाड होते, ओबेज होते, त्यांनी कधी कधी कायद्याचं व्हायोलेशन केलेलं होतं, त्यांच्याकडनं गुन्हे देखील घडलेले होते आणि ते लाईफ मध्ये स्ट्रगलिंग फेज मध्ये होते. त्यांना चांगले जॉब नव्हते किंवा ते स्ट्रगलिंग फेज मध्ये होते. आणि ज्या मोजक्या मुलांनी, ज्या 20-25 मुलांनी 20 मिनिटं तग धरला होता, ते निर्व्यसनी राहिलेले होते, ते फिट होते, त्यांच्याकडनं कुठल्याच कायद्याचं व्हायोलेशन घडलेलं नव्हतं आणि ते समाजात चांगल्या पोस्टवर होते, त्यांना अर्निंगचा प्रॉब्लेम नव्हता, ते सोशल आयकॉन्स होते. आलं? तर सांगायचा मुद्दा काय की तुमचा इंटेलिजन्स, तुम्ही करत असलेले परिश्रम, या सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात महत्वाचं जे आहे ते सेल्फ डिसिप्लिन. आता सेल्फ डिसिप्लिन म्हणजे रोज तुमच्या मनामध्ये एक संघर्ष सुरू असतो. रोज सकाळी उठताना तुमचा मेंदू तुम्हाला म्हणत असतो की उठ, रनिंग करा, सायकलिंग करा किंवा अभ्यासाला सुरुवात करा, सकाळी लवकर उठा. आणि तुमचं हृदय म्हणत असतं की कल देखील आराम करू, आजचे दिवस उद्यापासून करू, बरोबर. तुमचं हृदय तुम्हाला म्हणत असतं की घरात नॉनव्हेज बनते, मिठाई बनते, अनलिमिटेड आज के दिन चलने दो, बरोबर. तुमचा मेंदू तुम्हाला सांगत असतं की लिमिट मध्ये राहा, बरोबर. तुम्हाला तुमचा मेंदू सांगत असतो की अभ्यास करायचा आहे, परंतु तुमचं हृदय काय सांगतं की मित्र आलेला आहे ना, तो म्हणतोय ना खेळायला चल, किंवा आजच्या दिवस टाइमपास करून घे, किंवा मोबाईलवरती चांगले रील्स येतात ना, स्क्रोल करून काय फरक पडतो.